डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. भीमजत कुंभोडे आणि त्यांच्या विरोधामध्ये गुंड्यास्फोट ऐनवाडी असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. विशाल गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. बॅटिंगसाठी शाहिद आणि विजय ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. पुढचा बॉल ऑन साइडला हुक केलाय. बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने खूप वेगाने. आउटफील्ड वेगवान. दोन खेळाडू त्यांच्यासाठी मोठी चेस आणि बॉल जाईल सीमारेषे पार. चौकार. आज खरं तर जागतिक महिला दिन आहे आणि जागतिक महिला दिनाच्या सर्व आमच्या महिला भगिनींना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. 8 मार्च खरं तर स्त्री शिक्षणाची दारं ज्या महिलेनं खुली केली त्या सावित्रीबाई फुले आणि तिथपासून मात्र महिला शिकायला सुरुवात झाली. खरं तर हे स्वराज्य निर्माण झालं ते देखील एका स्त्रीमुळे निर्माण झालं. ती माता जिजाऊ. वाईड बॉलची इथे मात्र एक धाव प्राप्त होईल. वाईड आलाय. वाईडच्या माध्यमातून एक धाव प्राप्त होते आणि धाव फलकावरती धावा आहेत. तब्बल 5 धावा धाव फलकावरती आहेत. खरं तर शिवाजी महाराजांकडून स्वराज्य निर्माण करून घेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर माता जिजाऊ यांनी केलंय. महिलांचं महत्त्व मात्र हे कायमस्वरूपी राहिलंय. यावेळेस मात्र इथे आली आहे विकेट. पहिली विकेट येते आणि खरं तर या प्रकृतीने नवनिर्मितीचा जो मान आहे तो देखील महिलांना दिलाय. 5 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 5. क्रमांक 2 चं चषक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाले सन्मान्य श्रीमान मिथुनजी गणपत कांबळे साहेब यांची कन्या कुमारी मायरा मिथुन कांबळे यांच्या माध्यमातून क्रमांक 2 चं चषक या स्पर्धेला लाभलेलं आहे. नागेशजी कांबळे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. मिथुनजी गणपत कांबळे साहेब यांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न केला जातोय. पुढचा बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज तिथे इंटरेस्टेड काही काळ परंतु एक धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धाव फलक पुढे जाईल. 6 धावा धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि 6 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हवेमध्ये बॉल पुन्हा एकदा परंतु नो मॅन्स लँड झोन मध्ये बॉल पडतोय. एक धाव पुन्हा एकदा प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती. आज मात्र जागतिक महिला दिन. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. हा बॉल जाईल सीमारेषे पार. षटकार. चला विशेष सन्मान आपण आपल्या मुख्य मंचावरती संपन्न करतोय. क्रमांक 2 चं चषक ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालंय सन्मान्य श्रीमान मिथुनजी गणपत कांबळे साहेब यांची कन्या कुमारी मायरा मिथुन कांबळे यांच्या वतीने ते आम्हाला प्राप्त झाले. त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. सन्मान्य नागेशजी कांबळे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. क्रमांक 2 चं चषक आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत करणार आहे मिथुन गणपत कांबळे साहेब यांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. अतिथी देवो भव ही भारताची धरा आणि तुमचा सन्मान करून आम्ही पाळतो परंपरा. सन्माननीय मिथुनजी गणपत कांबळे साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. क्रमांक 3 चं चषक ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाले सन्माननीय पंकज गणपत कांबळे साहेब यांची आई दिवंगत सुमतीताई गणपत कांबळे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय पंकज गणपत कांबळे साहेबांनी या ठिकाणी क्रमांक 3 चं चषक आम्हाला प्रदान केलं या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांचं देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. सन्मान्य श्रीमान पंकजजी गणपत कांबळे साहेब यांची आई दिवंगत सुमती गणपत कांबळे यांच्या स्मरणार्थ तृतीय क्रमांकाचे चषक आम्हाला मिळाले. उत्तमजी कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सन्मान्य श्रीमान पंकज गणपत कांबळे साहेबांचा
विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. 17 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. धावा येताना पाहायला मिळत आहेत. प्ले अँड मिस. बाईकच्या माध्यमातून एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. सन्माननीय पंकज गणपत कांबळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. क्रमांक 3चं चषक त्यांच्या माध्यमातून प्राप्त झालंय आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. सन्मान्य श्रीमान पंकज गणपत कांबळे साहेब. बॅटचं एज बॉल कॅरी कदाचित झाला नाहीये विकेट किपर पर्यंत. प्रयत्न शर्यतीचे केलेत परंतु झेल ड्रॉप झालाय. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. त्यांच्या हाताला ब्रश झालाय आणि त्यानंतर बॉल जाईल सीमारेषे पार. षटकार हाताला स्पर्श करून हा बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा आहेत. 24 धावा धावफलकावरती आहेत. 24 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 24 धावा धावफलकावरती आहेत. आणखी एक सन्मान आपल्या मुख्य मंचावरती आपण संपन्न करतोय. क्रमांक 4चं चषक त्यांच्या बांधातून प्राप्त झालंय. ते वासुदेवजी श्रीधर कांबळे साहेब यांची कन्या कुमारी स्वरा वासुदेव कांबळे यांच्या माध्यमातून क्रमांक 4चं चषक या स्पर्धेला पुरस्कृत केले गेले आणि सन्माननीय प्रदीपजी कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. वासुदेवजी श्रीधर कांबळे साहेब यांचा विशेष सन्मान आपण संपन्न करतोय. पोलीस पाटील आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. सन्मान आपण प्रदीप पाटील साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न करतोय. गावचे पोलीस पाटील आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. यावेळेस मात्र ऑन साइडला हवेमध्ये बॉल क्षेत्ररक्षक अंदाज घेत आहेत. अंदाज चांगला आहे. झेल टिपला जाईल. आली आहे विकेट. चला सन्माननीय वासुदेवजी श्रीधरजी कांबळे साहेब यांची कन्या कुमारी स्वरा वासुदेव कांबळे यांच्या माध्यमातून क्रमांक 4चं चषक आम्हाला प्राप्त झालंय आणि प्रदीप पाटील गावचे पोलीस पाटील आहेत त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. हे विशेष सन्मान आहेत आपल्या मुख्य मंचावरती आपण संपन्न करतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती अक्षय दाखल होत आहेत. षटक क्रमांक 3 साठी. आज खरं तर महिला दिन. महिला दिनाच्या पुन्हा एकदा सर्व महिला भगिनींना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आहेत. 8 मार्च आजचा महत्त्वपूर्ण दिवस आणि जागतिक महिला दिनाच्या पुन्हा एकदा सर्व महिला भगिनींना शुभेच्छा असणार आहेत. यावेळेस मात्र एका धावेचा प्रयत्न इथे झालाय. एक धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहेत आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती. 28 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 28 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे. VCC बरकी टीम आपण सन्मान चिन्ह घेण्यासाठी या ठिकाणी यायचे विनंती आहे. विकेट आली आहे. VCC बरकी संघ आपण सन्मान चिन्ह घेण्यासाठी मंचावरती या. आपल्याला विनंती आहे. खरं तर पहिल्या महिला डॉक्टर जर कोण असतील तर त्या आनंदीबाई होत्या आणि खरं तर भारताच्या पहिला महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि दुसऱ्या ज्या सध्या विद्यमान राष्ट्रपती आहेत द्रौपदीताई मुर्मू. परंतु हे सर्व गोष्टी कशामुळे शक्य झाल्या तर स्त्री शिक्षणामुळं या सर्व गोष्टी शक्य झाल्या आणि आज खरं तर महिला दिन खूप मोठ्या प्रमाणावरती आपण साजरा करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती संदेश. फुलर लेनचा बॉल. ज्यावेळेस मात्र एका धावेचा प्रयत्न असणार आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. पण 29 धावा धावफलकावरती आहे. 29 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 29 धावा धावफलकावरती आहेत.
ऐनवाडी संघ बॅटिंग करतो. 29 धावेंपर्यंत हा प्रवास झालेला आपल्याला पाहायला मिळेल. 29 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 29 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल गेलाय आणि इथे झेल टिपला जाईल. विकेट आली आहे फलंदाज बाद. अशोक बाद झालेत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 6 वरती अशोक मैदानावरती दाखल होत आहेत. माफ करा. संदेश गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. तीस धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस मात्र शॉट फाईनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्यांच्या हातामध्ये, फ्री होम डिलिव्हरी आली आहे. विकेट, फलंदाज बाद. चला व्हीसीची बरकी टीम, आपण सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचे विनंती आहे. अशोक बाद झालेत. गोलंदाजी ट्रॅकवरती संदेश आहेत. 30 धावा धावफलकावरती आहेत. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा एक बॉल अद्याप या षटकामधला शिल्लक आहे. भीमज्योत कुंभवडे VA आणि त्यांच्या विरोधामध्ये गुंड्या स्पोर्ट ऐनवाडी असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. कमी गतीने हा बॉल टाकला होता. बॅटच्या एजला बॉल लागलाय, पण एकदा एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 31 धावा धावफलकावरती आहेत. 31 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 31 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला. 31 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटकाचा खेळ अद्याप शिल्लक आहे. धावफलकावरती धावा आहेत 31. 31. प्रमोद ठोसर यांच्या शुभ हस्ते आपण देतोय या ठिकाणी व्हीसीची बरकी संघाला सन्मान चिन्ह. केळवली राजापूरवरून या ठिकाणी दाखल झालेले आहेत प्रमोदजी ठोसर साहेब. त्यांच्या शुभ हस्ते व्हीसीची बरकी संघाला आपण देतोय सन्मान चिन्ह. गुंड्या स्पोर्ट ऐनवाडी आणि भीमज्योत क्रिकेट क्लब कुंभेवडे या दोन संघांदरम्यान हा सामना सुरू आहे. ब्ल्यू पॅन्थर गिरगाव आणि शिवलाला स्पोर्ट कुंभवडे. पुढील सामना आपल्यामध्ये असेल. आपण टॉससाठी उपस्थित राहायचे विनंती आहे. ब्ल्यू पॅन्थर गिरगाव आणि शिवलीला स्पोर्ट कुंभवडे दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये या ठिकाणी उपस्थित राहायचे विनंती आहे. रवी गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. अंतिम षटकामध्ये ऑन साईडला हा पटका स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल चाललाय खूप वेगानं. डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये बॉल रोखला जाईल तोपर्यंत एक धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती. 32 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 32 धावा धावफलकावरती आहेत. चला टॉससाठी उपस्थित राहायचे विनंती आहे. ब्ल्यू पॅन्थर गिरगाव आणि शिवलीला स्पोर्ट कुंभवडे, बोथ द टीम कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस इमिडिएटली. 32 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क होत नाहीये. आणखी एका डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. शेवटचे 4 बॉल अद्याप शिल्लक आहे. धावफलकावर धावा आहेत 32. फाईन लेग क्षेत्रामध्ये टॉपेज लागले बॅटचं आणि बॉल खूप वेगानं निघालाय. डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये बॉल जाईल सीमारेषे पार. चौकार. चौकाराच्या मत्तेने धावफलक पुढे जाईल. 36 धावा धावफलकावरती आहेत.
षटक क्रमांक 4चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावफलकावरती धावा आहे 36 रन संधी स्कोर कार्ड. 36 धावा आपल्या धावफलकावरती पाहायला मिळतील. अंतिम 3 बॉलचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. या पहिल्या डावामध्ये खेळाचं पूर्वार्ध मैदानावरती सुरू आहे आणि पूर्वार्धामध्ये आत्तापर्यंत 36 धावेंचा हा प्रवास आपल्याला पाहायला मिळाला आहे. 36. पुढचा बॉल आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाही. आणखी एक बॉल डॉट. शेवटचे 2 बॉल अद्यापही शिल्लक आहेत. या पहिल्या डावामधील 36 धावा धावफलकावरती आहेत. संजय यांनी चांगली बॅटिंग केली परंतु ते बाद झाले. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहेत. बॉलच्या दिशेने येत आहेत. 2-2 क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने आले. 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि कदाचित 3 धावा पूर्ण होतील. 4थ्या धावेचे देखील प्रयत्न मैदानावरती सुरू झालेले आहेत. बॅटर नॉट आउट मे बी आहेत. बॅटर स्वतःहून बाहेर जातो. बॅटर नॉट आउट आहे. आणि बॅटर पोहोचले. तिथे 4 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. बॅटर स्वतःहून बाहेर निघाले होते परंतु तिथे फलंदाज रनआउट झाले नाहीत कारण अगोदर बेल्स डिस्लॉच झाल्या होत्या. पहा नियम खूप महत्त्वाचे आहेत. जर स्टंपवरती बेल्स डिस्लॉच झाल्या तर तुम्हाला स्टंप अपरूट करावा लागतो बॅटरला आउट करण्यासाठी आणि त्यामुळे 4 धावा पूर्ण असतील. चला टॉससाठी यायचे विनंती आहे. चला ब्ल्यू पॅन्थर गिरगाव आणि शिवलीला कोंबोडे दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. नितेश कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत. बॅटच्या एजला बॉल लागला. आतल्या एजला शॉट फायनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला रोखतील तोपर्यंत 1 धाव प्राप्त झाली आहे. दुसऱ्या धावेचे प्रयत्न मैदानावरती सुरू आहेत आणि मे बी विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. फलंदाज धावबाद विकेट. 41 धावा धावफलकावरती आहेत. 42 इज द टार्गेट. 42 धाव्यांचं लक्ष असेल त्याला टॉस केला जाईल. ब्ल्यू पॅन्थर गिरगाव आणि शिवलीला कोंबोड या 2 संघांदरम्यान पुढील सामना होणार आहे. त्याचा टॉस आपण करतोय. सन्माननीय नितेशजी कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस इथे संपन्न केला जाईल. सन्माननीय नितेशजी कांबळे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत. ब्ल्यू पॅन्थर गिरगाव आणि शिवलीला कोंबोड या 2 संघांदरम्यान टॉस होतोय. टॉस संपन्न केला जाईल. चला दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवलीला कोंबोडे आणि ब्ल्यू पॅन्थर गिरगाव या 2 संघांदरम्यान टॉस केला जाईल. चला टॉस संपन्न होते. समोरून बाजूला या सगळे विनंती आहे. कॅमेऱ्यासमोर उभे राहू नका. टॉस संपन्न झाला. शिवलीला कोंबोडे संघाने टॉस जिंकला. निर्णय आपण सांगायचा विनंती आहे. त्यानंतर अक्षय प्रकाश कांबळे साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. बेस्ट फिल्डर चषक या स्पर्धेमध्ये त्यांनी पुरस्कृत केलेला आहे आणि सन्माननीय रामजी कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. सन्मान्य श्रीमान अक्षयजी प्रकाश कांबळे साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. बेस्ट फिल्डर चषक त्यांच्या माध्यमातून प्राप्त झाले आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल.
अक्षयजी प्रकाश कांबळे साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. बेस्ट फिल्डर ट्रॉफी या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केली आहे सन्माननीय श्रीमान रामजी कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. JSCC मांजरे संघाचे संघनायक आपण सन्मानजनक घेण्यासाठी या विनंती आहे. JSCC मांजरे टीमचे कॅप्टन आपण सन्मानचिन्ह घेण्यासाठी यायचे आपल्या विनंती आहे. JSCC मांजरे टीमचे कॅप्टन आपण सन्मानचिन्ह घेण्यासाठी मंचावरती या आपला विनंती आहे. अक्षय प्रकाश कांबळे साहेबांचा सन्मान आपण करतोय. या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर ट्रॉफी त्यांनी प्रदान केली आहे आणि रामजी कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. पंचांनी मात्र वाईड बॉलची घोषणा केली आहे. अवांतर धावेने या ठिकाणी खेळाच्या उत्तरार्धाला सुरुवात झाली आहे. अवांतर धाव धावफलकावरती नोंदवली जाते. वाईडची पहिली अवांतर धाव मात्र नोंदवली गेली आहे धावफलकावरती. फुलर लेनचा बॉल होता. इथे मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची सांगता होताना तुम्हाला पाहायला मिळेल. आजच्या दिवसामधील 7वा सामना सुरू आहे. खरं तर यानंतर सेकंड राऊंडच्या मॅचेसला देखील आपण सुरुवात करणार आहोत, परंतु तत्पूर्वी आणखी एक सामना आपल्याकडे बाकी आहे. एकच धाव धावफलकावरती शाहीद गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतील. संदेश आणि सिद्धेश हे दोन्ही मैदानावरती आहे. हवेमध्ये बॉलला खेळलेत. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉलच्या खाली पोहोचतायत. वेल जज कॅच. शाहीद मिळवतायत सफलता. फलंदाज बाद. विकेट. सन्मान्य श्रीमान गंगारामजी कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय JSCC मांजरे संघाला सन्मान चिन्ह. सन्मान्य श्रीमान गंगारामजी कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण JSCC मांजरे संघाला देणार आहोत सन्मान चिन्ह. या स्पर्धेमध्ये आपण सन्मानित करतोय JSCC मांजरे संघाला देखील. धाव घेण्याचा प्रयत्न झाला. वाईडच्या माध्यमातून 2 धावा प्राप्त होतील आणि 2 धाब्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती. तीन धावा धावफलकावरती आहेत. 3 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज शाहीद आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये गुंड्यास्फोट आणेवाडी संघासाठी शाहीद गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. 42 इज द टार्गेट. 42 धावांचं लक्ष आहे आणि 42 धावा इथून मात्र कशा रीतीने बनवल्या जातात हे देखील पाहायचं आहे. पुढचा बॉल. स्विच शीट. कमालीचा फटका. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक आणि बॉल गेलाय सीमा रेषे पार. षटकार 6 धावा. सिद्धेशांच्या बॅट मधून इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक आणि बॉल गेलाय सीमा रेषे पार. षटकार. 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 9 धावा धावफलकावरती आहेत. आक्रमक बॅटिंग मात्र पाहायला मिळते. सिद्धेशांच्या माध्यमातून दमदार स्ट्रोक आपण पाहिलंय. 9 धावा धावफलकावरती आहेत. 42 धाव्यांचं लक्ष आहे.
पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न, यावेळेस देखील बॅटचा एजला कदाचित बॉल लागलाय, खूप वेगवाने बॉल निघालाय, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील, बाईच्या माध्यमातून हा देखील बॉल जाईल सीमारेषे पार, चौकार. बाईच्या माध्यमातून हा चौकार आलाय आणि 4 धावांनी धावफलक पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आहेत, 13. नशिबाची साथ मात्र इथे मिळते बॅटिंग करणारी टीम अर्थात भीमज्योत क्रिकेट क्लब कुंभवडे ए संघाला, आणि हा चौकाराला चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. यावेळेस देखील कमालीचा फटका बॅकफुटला गेले, डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये बॉलला खेळताय. 2 धावांचा प्रयत्न इथे देखील झालाय आणि अतिप्रचंड वेगाने 2 धावा इथे कंप्लीट केल्या जाईल. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती आहेत, 15 रन्स. चांगली सुरुवात मिळाली आहे. टीट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. ईट का जवाब पत्थर इथे मात्र पाहायला मिळत आहे आणि 15 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल फुल टॉस आहे. यावेळेस मात्र बॉल खूप वेगानं निघालाय काऊ फेजला. अलॉंग द कार्पेट हा बॉल ट्रॅव्हल झाला, सरळ बॅटने ड्राईव्ह केला होता. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा आहेत 16. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झाला. 16 धावा धावफलकावरती, 43 धाव्यांचं लक्ष आहे आणि आता उर्वरित बॉल 18 शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये मात्र धावा येताना पाहायला मिळाल्या, तब्बल 16 धावा आल्यात. 27 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये अजूनही 27 धावा या ठिकाणी बनवायच्यात. चला, सामना थोडं स्पीडअप करायचं आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम अतिरिक्त वेळ घेऊ नका मित्रांनो, ही विनंती आहे. पुढील सामना ब्ल्यू पॅन्थर गिरगाव आणि शिवलीला कुंभवडे. शिवलीला कुंभवडे संघाने टॉस जिंकला, निर्णय सांगायचा विनंती आहे. शिवलीला कुंभवडे संघाने टॉस जिंकलेला आहे, आपण निर्णय सांगा ही विनंती आहे. फिल्डिंग. चला, 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये अजूनही 27 धाव्यांची आवश्यकता आहे. शिवलीला स्पोर्ट कुंभवडे आणि ब्ल्यू पॅन्थर गिरगाव हा पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा आहे 16. 18 बॉलमध्ये 27 धाव्यांची आवश्यकता आहे. कोणता संघ इथून जिंकेल? 42 टार्गेट आहे का? 42 धाव्यांचं लक्ष आहे आणि त्यामुळं मग 18 बॉल आणि 26 धाव्यांची आवश्यकता आहे. 18 मध्ये 26 धावा बनवायच्यात. 42 इज द टार्गेट. ऑन साइडला तिथे क्षेत्ररक्षक सुरुवातीला घसरले, परंतु बॉल खाली पोहोचतायत. वेल जज कॅच. दुसरा धक्का लागलाय. बॅटिंग करणारी टीम भीमज्योत क्रिकेट क्लब कुंभवडे ए संघाला फलंदाज बाद. सोळा धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील बॅकफुटला गेलेत. बॅकफुट पंच तुम्ही पाहताय. कमालीचा फटका आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉल खूप वेगाने ट्रॅव्हल झालाय. 2 धावांचा प्रयत्न असणार आहे आणि 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. हो, नमस्कार. झटपट पटापट. बरेच का बरेच का मी पण मस्त चालू आहे कॉमेंट्री. थांबा, कॉल करतो हा, व्हॉइस कॉल करतो. थांबा. ओके भेटवा. अठरा धावा धावफलकावरती आहेत. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 42 धाव्यांचं लक्ष आहे.
बॅटचे एज लागले आणि दुसऱ्या धावेचा देखील मैदानावरती प्रयत्न सुरू आहे. एकच धाव प्राप्त होईल, एका धाव्याने धाव फलक पुढे जाईल. 19 धावा धाव फलकावरती, 19 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 19 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र ऑन साईडला फटका चांगला आहे. खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल जाईल सीमा रेषे पार. चौकार. 4 धावा. 4 धाब्यांनी मात्र नवसंजीवनी प्रदान झाली आहे या स्कोर कार्डला. 23 धावा धाव फलकावरती आहेत. 23 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 23 धावा धाव फलकावरती आहेत. तेवीस धावा धाव फलकावरती आहेत. ऑन साइडला हा फटका आहे आणि इथे मात्र 2 धाव्यांचा प्रयत्न झालाय. 2 धावा प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 25 धावा धाव फलकावरती आहेत. 25 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 25 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धाव फलकावरती धावा आहेत 25. 25 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 25 धावा धाव फलकावरती आहेत. 42 धाव्यांचं लक्ष आहे. 25 धाव्यांचं इथे मात्र आतापर्यंत 25 धावा बनल्यात. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 17 धाव्यांची आवश्यकता आहे. 12 बॉलमध्ये अजून 17 धावा आवश्यक आहेत. चला स्पीडअप करायच्या सामन्याला विनंती आहे. अतिरिक्त वेळ घेऊ नका मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 12 बॉल आणि 17 धाव्यांची अजून आवश्यकता आहे मैदानावरती. चला स्पीडअप करा, विनंती आहे. कमालीचा फटका आहे. इथे मात्र झेल पकडण्याचा प्रयत्न केला नाही. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 2 धाव्यांचा प्रयत्न झालाय आणि 1 रन शॉट. ओके, एकच धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 26 धावा धाव फलकावरती आहेत. स्ट्राईकला कोणी त्याला सांगून द्या बरं का. आता एकच घ्या, स्ट्राईक करून घ्या. सव्वीस धावा धाव फलकावरती आहेत. 26 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अक्षय गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. धाव फलकावर धावा आहेत 26. फुलटॉस बॉल होता, लॉफ्ट केलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. सेल टिपतील. आली आहे सफलता. फलंदाज बाद. विकेट. चला थोडीशी घाई करायची. बॅटिंग करणारी टीम आपण देखील सहकार्य करा, विनंती आहे. 26 धावा धाव फलकावरती आहेत. दुपारचे 2 वाजता आहेत. अजूनही एक पहिल्या राऊंडचा सामना आपल्याकडे बाकी आहे. थोडीशी घाई करणं गरजेचं आहे, ही विनंती आहे. 16 धावा अजूनही मनवायच्या. 10 बॉल शिल्लक आहे. 10 बॉलमध्ये 16 धाव्यांची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे. भीमज्योत क्रिकेट क्लब कुंभवडे ए संघाला इथे 10 बॉलमध्ये 16 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. व्हॉट अ शॉट दॅट इज. अप्रतिम फटका आहे. पॉइंट रिजनला कमालीचा फटका. पॉइंट रिजनला ड्राईव्ह करत असताना बॉल जाईल सीमारेषे पार. चौकार.
पॉइंट रिजनला जनरली बॅटर स्क्वेअर कट करत असतात, परंतु यावेळी ड्राईव्ह केलाय आणि ड्राईव्हच्या माध्यमातून हा चौकार आपण पाहतोय. 4 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत आणि आता 12 धाव्यांच्या आवश्यकता. 9 बॉल शिल्लक आहे. 9 बॉलमध्ये अजूनही 12 धाव्यांच्या आवश्यकते असणार आहे. ब्ल्यू पॅन्थर गिरगाव आणि शिवलीला स्पोर्ट कुंभवडे आपण रेडी राहायचे पुढच्या सामन्यासाठी. 9 बॉलमध्ये 12 धाव्यांची आता आवश्यकता असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती अक्षय. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल फुल टॉस होता, त्याला दिशा दिली आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. बॉल सीमारेषे पार चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 34 धावा धावफलकावरती आहेत. 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 8 धाव्यांची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 8 आणि 8 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती असेल. 8 बॉलमध्ये 8 धावा. रन बॉल इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळत आहे. ब्ल्यू पॅन्थर गिरगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवलीला स्पोर्ट कुंभवडे असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. चला सामना थोडा स्पीडअप करायचा विनंती आहे. थोडी घाई करा ही विनंती आहे दोन्ही संघांना. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतात. पॉइंट रिजनला डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने येत आहेत तोपर्यंत 2 धावा उपलब्ध होत्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग पाहायला मिळाली आणि 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 36 धावा धावफलकावरती आहेत. 36 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 36 धावा धावफलकावरती आहेत आणि हा देखील बॉल पुन्हा एकदा जातोय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. आता 2 धाव्यांची आवश्यकता आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉलमध्ये 2 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती असेल. विशाल यांनी कमालीची बॅटिंग मैदानावरती केली आहे. विशाल यांची विशाल बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळाली आहे. 6 बॉलमध्ये 2 धाव्यांची आवश्यकता आता असणार आहे. 6 बॉलमध्ये 2 धाव्यांची आवश्यकता इथे मैदानावरती असणार आहे. चला थोडंसं स्पीडअप करायचं मित्रांनो, कारण आज विलंबाने सुरुवात झाली. सकाळी थोडासा उशीर झाला आणि तो टाइम आपला कव्हरअप करायचा आहे, कारण कव्हरअप करणं देखील गरजेचं आहे. पहिला बॉल डॉट आलाय. 5 बॉलमध्ये 2 धाव्यांची आवश्यकता. क्रिकेटचा खेळ आहे जिथे एका बॉलमध्ये 6 धावा बनल्या जातात, परंतु कधी कधी 6 बॉलमध्ये देखील 1 धाव बनत नाही. क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टिनिटी. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. या खेळामध्ये कधी काय होईल या गोष्टीचा मात्र नियम नाही आहे. समोर खेळतायत बॉलला मिड ऑन रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. नाव स्कोर्स आर लेवल आणि 1 धावेची आवश्यकता असणार आहे. 4 बॉल शिल्लक आहे. 4 बॉलमध्ये आता 1 धावेची आवश्यकता आहे. ओनली 1 रन रिक्वायर्ड फॉर विन. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. प्ले अँड मिस इथे मात्र डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु हा नियम मला पर्सनली आवडत नाही. चेसिंग कंपल्सरी बिकॉज 2 टीम ज्यावेळेस बरोबरीत आहे त्यावेळेस एका टीमला तुम्ही विजयी कसं घोषित कराल. सुपर ओव्हर ठीक आहे, परंतु सुपर ओव्हरमध्ये देखील मला वाटत नाही की त्या सामन्याचा निर्णय योग्य दिशेने जातो. कारण तुम्ही समजा ओडीआय क्रिकेट खेळता, तुम्ही 50 ओव्हर खेळता आणि 50 ओव्हर नंतर जर स्कोर लेवल झालाय तर एका ओव्हरमध्ये तुम्ही त्याचा निर्णय कसा देणार. परंतु क्रिकेटचा खेळ आहे आणि जे नियम दिलेत ते मात्र आपल्याला वापरावे लागतात. डॉट बॉल येताना पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. 2 बॉलमध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. आम्ही 6 बॉलमध्ये 1 धाव डिपेंड होताना पाहिली आहे क्रिकेटच्या मैदानावरती आणि ते देखील फायनलची मॅचमध्ये पाहिली आहे. अगदी लाखोंची स्पर्धा होती बदलापूर या ठिकाणी, जिथे 6 बॉलमध्ये 1 धाव डिपेंड झाली होती. 2 बॉलमध्ये 1 धावेची आवश्यकता आहे मैदानावरती. आता उर्वरित 2 बॉल शिल्लक आहे आणि क्षेत्ररक्षक आता तुम्हाला रांगोळीसारखे 38 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतील. रन आउट मे बी नाही झालाय आणि चला
चला पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. पहिलं ऑब्झर्वेशन तर तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेला. चेक केलं जाईल. तर पंच मध्ये असल्या कारणानं तुम्हाला ऑन फील्ड डिसिजन द्यावा लागेल. नॉट आउट. तर हा सामना इथे चेस झालाय आणि भीमज्योत क्रिकेट क्लब कुंभवडे ए संघाने हा सामना जिंकलाय. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघ देखील करूयात कौतुक. विशाल आहेत मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय दीपकजी कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा किताब. आणि आता मात्र अंतिम सामन्याला सुरुवात होते. पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना इथे आपण सुरू करणार आहोत.